नमस्कार मंडळी, आज आपण करतोय छोले आणि त्याचबरोबर करणारे आपण मस्त असे कुलचे आज आपण तव्यावर करणार आहे आणि इस्ट घालून करणार आहे। कुलचे अतिशय मस्त झाले, चवीला टम्म फुगलेले आणि छोलेही छान झालेले आहेत। तर यासाठी मी 1.5 चमचा इस्ट घेतलेला आहे, त्यामध्ये साखर घालायची आहे आणि त्याचबरोबर कोमट पाणी घालायचं। कोमट पाणी म्हणजे हाताला जरासं गरम लागेल एवढं, जास्त गरम पण नको, थंड तर बिलकुल नको। आणि याला 10 मिनिटं बाजूला ठेवायचं म्हणजे इस्ट आपला ॲक्टिव्ह होईल। ते इस्ट ॲक्टिव्ह झालेले इस्ट एका भांड्यामध्ये घेतले आहे, त्यामध्ये 3 वाट्या घेतलेला आहे मैदा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपलं ॲक्टिव्ह झालेलं पाणी घ्यायचं आहे। बाजूला मी 1 वाटी पाणी घेतलं आहे। बेताबेतानी पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। साधारण 1.5 वाटी पाणी लागतं, पण बेताबेतानी पाणी घालायचं आणि हे मळून घ्यायचं। मळताना पहिले खूप चिकटसर असं लागतंय बघा, ते हाताला अगदी चिकट लागतंय, पण जसं जसं मळत जाऊ ना तसं तसं त्याचा व्यवस्थित गोळा होतो। आता आपण आधी तेल नाही घातलंय, मात्र मळताना आपण तेल घालायचे। साधारण 1 ते 1.5 चमचा तेल लागतं, तर तेल आपण अगदी एका वेळेस सगळं टाकायचं नाही, थोडं थोडं करून तेल घालायचं आणि छान गोळा मळायचा आहे। 7 ते 8 मिनिट तरी गोळा छान मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपले कुलचे छान फुलून येतात आणि छान नरमही होतात आणि मस्त होतात, स्पॉन्जी होतात। तर आपण हे छान मळून घेऊया। मळल्यावर काय करायचं, याचा एक छान गोळा बनवायचा आहे, त्यावरती तेल लावायचं आहे आणि उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे 2 ते 2.5 तासात हा गोळा आपला दुप्पटपेक्षा जास्त फुलून येतो। तर आता मी याचा गोळा बनवला आहे, तेल लावलं आहे आणि याला झाकून बाजूला ठेवलं आहे। इथे 1 वाटी छोले मी रात्रभर भिजवले होते। ते छोले, त्यामध्ये 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 तेजपत्ते, 2 घेतलेली आहे मी इथं दालचिनीचे तुकडे, 1 हिरवी मिरची, 1 कप कोरा चहा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे, छोले बुडतील आणि थोडं वर राहील एवढं पाणी घालायचं आहे। कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घालायचे। कुकरची वाफ गेल्यावर बघा आपले छोले अगदी मस्त चिरून आलेले। तेजपत्ता आणि दालचिनी काढून द्यायचे, त्याचा सगळा स्वाद उतरला आहे। टोमॅटो आणि कांदे पण काढून घ्यायचे आणि त्याची प्युरी करून घ्यायची आहे। हिरवी मिरची काढून घेतलेली आहे मी। त्यानंतर कढईमध्ये आपण तेल गरम करायचं। तेल गरम झालं की जिरं घालायचं, जिरं तडतडलं की बारीक चिरलेला एक कांदा घालायचा। कांदा नरम झाला की 1 चमचा घालायची लसूण आणि आल्याची पेस्ट, हे छान व्यवस्थित त्याचा परतलं गेलं की त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, त्यानंतर धना जिरा पावडर 1 चमचा आणि त्याचबरोबर पाव चमचा घातली हळद। मसाले व्यवस्थित परत केले की आपण केलेली टोमॅटो आणि कांद्याची प्युरी घालायची, ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। छोले मसाले घालायचा आहे, पण हे छान परतलं गेलं की नंतर आपण छोले मसाला घालणार। हे छान परतलं गेलं की त्यानंतर छोले घालायचे, त्याबरोबरचं पाणी घालायचं आहे। आवश्यकता वाटल्यास तुम्ही गरम पाणी घालू शकतात। त्यानंतर आपण घालून घेतला 1 चमचाभर छोले मसाला। छोले मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकतात। त्यानंतर घालायची कसुरी मेथी आणि मस्तपैकी त्याला छानपैकी एक उकळी आल्यावर मंद गॅस करून 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायचं, म्हणजे त्याला एक छान चव येते, एकसंधपणा येतो। छोले आपल्या बाजूला शिजत आहे तोपर्यंत आपण कुलच्यांकडे येऊया। आता हे जे पीठ आहे हे थोडंसं आपल्याला चिकट लागतंय, तर आपण हाताला काय करायचं, इथे तेल न घेता पीठ घ्यायचं, कोरडं पीठ किंवा मैदा घेतला तरी चालेल आणि ते छान मळून घ्यायचं आहे। तर बघा आता मळल्यावर अगदी व्यवस्थित मळलं गेल्यावर त्याचे गोळे करायचे छोटे छोटे आणि त्यानंतर हे गोळे आपण सगळे बाजूला ठेवूया आणि आता कुलचे लाटायला घेऊया। तर तवा पहिले गरम करायला ठेवले आहे आणि कुलचे करून घ्यायचे। साधारण आपल्या पोळीपेक्षा जरासे जाड करायचे, फक्त आकाराने लहान करायचे असे हे कुलचे लाटून घ्यायचे। त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मी इथं काळे तीळ वापरले आहेत, हे लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा लाटणं फिरवायचं, म्हणजे कोथिंबीर आणि काळे तीळ जे आहे ना ते आपल्या कुलच्यांना व्यवस्थित चिटकले जातील। आता तवा छान तापलेला आहे, त्यावर पाणी घालायचं अशा तऱ्हेने आणि त्यानंतर त्यावर कुलचा घालायचा आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे। तर झाकण ठेवलं, वरती कुलच्याला आपले थोडेसे असे बबल्स दिसायला लागले किंवा एक अर्ध्या मिनिटांनी काय करायचं आहे, ह्या कुलच्याची साईड बदलून घ्यायची। बघा आता छोटे छोटे बबल दिसायला लागले, तर आता या कुलच्याची काय करून घेऊया आपण, साईड चेंज करून घेऊया। तर या साईडनी आता आपण भाजून घ्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता सारखी सारखी साईड नाही बदलायची, नाहीतर काय होतं कुलचे फुलणार नाही। तर ही साईड आपण व्यवस्थित भाजून घेऊया, कडा दाबून घ्यायच्या व्यवस्थित। एक साईड व्यवस्थित भाजली गेली की लगेच आपण दुसरी साईड परतून घेऊया। बघा आता या बाजूनी बघा मस्त असे छानपैकी त्याला गोल्डनचा रंग आलेला आहे, मध्ये डाग पडले, अशा तऱ्हेने शिजले गेले पाहिजे ते आणि कुलचा अशा तऱ्हेने आपला मस्त फुलला गेला पाहिजे। हा कुलचा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला वरतून मस्त तेल किंवा तूप आवडीनुसार लावा की तुमचे कुलचे तयार। बघा कसं मस्त झालेले आहेत ना आपले सगळेच कुलचे, बघा असे मस्त टम्म फुगून आलेले आहेत। त्याला बटर, तेल किंवा तूप काहीही तुमच्या आवडीनुसार लागू शकतात। असे कुलचे ना चवीला अतिशय मस्त लागतात, अगदी तुम्ही हॉटेलमध्ये खाताना त्याहीपेक्षा छान लागतात। तर तयार आहे आपले कुलचे छोले।